नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळची 6 वाजता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. पण सुरुवातीला बातमी विरोधकांच्या एकजुटीची आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यातले सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली. आजपासून ही संघर्ष यात्रा सुरू झाली आहे. चंद्रपुरातल्या संघर्ष यात्रेचा प्रारंभ झाला. विशेष म्हणजे एकमेकांना नेहमीच चिमटे काढणारे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार या यात्रेतल्या बसमधनं शेजारी बसून प्रवास करतात. चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू कारकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विरोधकांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत. वैभव, या संपूर्ण संघर्ष यात्रेचा आजचा पहिला दिवस होता. कसा राहिला हा पहिला दिवस? तर संघर्ष यात्रेचा हा पहिलाच दिवस आहे. जवळपास 400 किलोमीटरचा टप्पा आहे तो ह्या विरोधकांनी पार केलेला आहे. सकाळी नागपूरच्या आमदार निवासापासून सुरू झालेली ही यात्रा आता यवतमाळच्या दिशेने रवाना झालेली आहे. जवळपास आता 6 वाजता सकाळी 8:30 वाजता निघालेली ही यात्रा आता 6 वाजता यवतमाळच्या दिशेने रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळी सर्वच आमदार आहेत विरोधी पक्षातले ते नागपूरच्या MLA हॉस्टेल्समध्ये जमा झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. पळसगाव येथे बंडू कारकडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला त्यांनी सुरुवातीला भेट दिली, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. खरं तर आज त्या कुटुंबावर कर्जाचं डोंगर उभा आहे आणि अशा वेळी विरोधी पक्षाकडून विरोधकांच्या आमदारांनी त्यांना सर्व कर्जमुक्ती आहे ती स्वतःच्या स्वपैशातून देण्याची त्यांनी एक आश्वासन आहे ते बंडू कारकडे यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे. तिकडनं ही यात्रा आहे ती शेतकऱ्यांशी चर्चा करत जिथे जाईल तिथे त्या शेतकऱ्यांकडून त्याचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही पक्षाचे आमदार आहेत ते उत्स्फूर्तपणे ह्या संघर्ष यात्रेत सामील झालेले पाहायला मिळाले. निम्म्या आमदारांनी ह्या संघर्ष यात्रेत दांडी मारली आहे हे मात्र विसरून आपल्याला देखील चालणार नाही. अनेक आमदार आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले आहेत, त्यांनी ह्या आजच्या पहिल्या दिवसाला तरी यवतमाळपर्यंत तरी येणं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरीकडे आपण पाहिलं तर वणीकडे जेव्हा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली तेव्हा अजितदादांनी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडातून एकच शब्द निघालेला आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे आता शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांची मोर्चे बांधण्याची तयारी आहे ती विरोधी पक्षांनी केलेली आहे. दुसरं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे मी आत्ताच जे नाव घेतलं अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, दोन विरोधी म्हणजे एकाच पक्षात असून दोन विरोधी विचार करणारे हे दोन व्यक्तिमत्व आज मात्र नागपूरपासून यवतमाळपर्यंत एका बाजूला बसून हे दोन्ही रती महारथी म्हणावे लागतील राजकारणातले एकत्र प्रवास करताना दिसले. खरं तर जेव्हा सत्ता होती तेव्हा हे दोन्ही व्यक्तिमत्व एकमेकांवर तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळाले. सत्तेच्या चाव्या कोणाकडे आहेत याच्यावरनं अनेकदा वाद पाहायला मिळाले. पण आज वेळ प्रसंगी जेव्हा 18 आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्यानंतर जेव्हा संघर्ष यात्रा सुरू झाली तेव्हा खऱ्या अर्थानं हे दोन व्यक्तिमत्व आहेत अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे आज आपल्याला एकत्र येताना दिसले. त्याचबरोबर जोगेंद्र कवाडे असतील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी असतील, हे सर्व आता आपल्याला विरोधी पक्षात मिळून मिसळून आपल्याला संघर्ष यात्रेत पाहताना मिळत आहेत. नक्कीच एकंदरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सगळे विरोधक आपापसातले मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत आणि त्याचं चित्र संघर्ष यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे. आशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकेल. चित्रानंतर तरी